हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती। आजचा आपला व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे, विदाऊट कंटेंट, कुठलीही कन्सेप्ट नाही, फॅक्ट्स नाही, इवन इकॉनॉमिक्सच्या संदर्भात सुद्धा कुठलाच मुद्दा याच्यामध्ये येणार नाही आहे। आज एक वेगळा विषय घ्यायचं कारण असं आहे, जनरली आपण कुठलीही परीक्षा देताना, विशेषतः MPSCमध्ये राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या, हे देताना अभ्यासाच्या व्यतिरिक्त असा कुठला तर एक फॅक्टर आहे जो कमी पडतो विद्यार्थ्यांमध्ये आणि तो तुमच्या समोर आणणं मला गरजेचं वाटलं। जसं की आपण 2024चं टार्गेट सगळ्यांनीच ठेवलेलं आहे, ह्याच्या आधीही 2023 ठेवलेलं असेल, त्याच्या आधी कोणी 22 ठेवलं असेल, म्हणजे 4-5 वर्ष, इव्हन 6-6 वर्ष ह्या फील्डमध्ये विद्यार्थी अभ्यास करतायत सतत, तरीही फेलर येतं। एखाद्या वेळेस प्री क्वालिफाय होतो पण मेन्सला आपण अपयशी ठरतो, बरेच जण तर प्रीलाच अजून पास होत नाही आहेत। याचं कारण अभ्यासाच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी आहे, ते तुमच्या समोर आलं पाहिजे, नाहीतर परत आपण त्याच चक्रामध्ये अडकतोय, म्हणजे पूर्वपरीक्षा, परत फेलर, मग हे कुठेतरी एक चक्र होतं, ज्याला आपण सायकल ऑफ फेलर म्हणतो। इथे तुम्हाला दिसत असेल फेलर सायकल। मग या चक्रातून, या सायकलमधून जर बाहेर पडायचं असेल तर अशी कुठली तरी एखादी गोष्ट आहे जी आपल्यासमोर आजपर्यंत आली नाही, ती यायला पाहिजे, अभ्यासाच्या व्यतिरिक्त म्हणतोय। बाकी आपण सगळ्यांकडून ऐकत असतो, हे पुस्तक वाचा, ते करा, कन्सेप्ट क्लिअरिटी असू द्यात, इकॉनॉमिक्समध्ये फॅक्च्युअल डेटा पार्ट असू द्यात, सगळं ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक कुठंतरी स्लगिशनेस आलेला आहे, कुठंतरी आपला कॅज्युअल पण आलेला आहे, तो दूर होत नाही आहे आणि म्हणून आपण फेलियरला सामोरे जातोय। हा सगळा प्रकार काय आहे नेमका समजून घेऊयात। लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे हा लिटरली तुमचा एवढा टर्निंग पॉईंट ठरणार आहे की आपण आत्तापर्यंत सतत अभ्यास करतोय पण या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आहे आणि मग पुन्हा त्या चक्रामध्ये अडकतोय। जसं अभिमन्यू चक्रामध्ये अडकतो म्हणतो ना आपण त्याला, ते चक्रव्यूह भेदण्यास अपयशी ठरला, तसंच आपल्याला जर चक्रामध्ये अडकायचं नसेल, त्या चक्रव्यूहात अडकायचं नसेल तर हीच वेळ आहे 2024च्या परीक्षेची टार्गेट करताना आपल्या झालेल्या चुका आत्तापर्यंत त्या बाहेर काढा आणि दुरुस्त करा, ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणतो। डॅमेज कंट्रोल करण्याच्या अगोदर नेमकं डॅमेज कुठं झालं हे तर शोधावं लागेल ना, ते शोधल्यानंतर तुम्ही ते कंट्रोल करून पुढे वाटचाल करू शकता। सो लेट्स स्टार्ट। फेलरची ही सायकल आहे, सगळं चक्र आहे। नेमकं काय होतं दरवर्षी विद्यार्थ्यांसोबत, हा जो व्हिडिओ आहे 2 विद्यार्थ्यांसाठी आहेत, जुना आणि नवीन, हा 2च क्राऊड आहे। तर त्यात स्पेशली जुना जो काही क्राऊड आहे त्यांना हे मी जास्त टार्गेट केलेलं आहे। त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या चुका समोर येतील, नव्यांना याच्यातून काय शिकता येईल, त्यांनी चुका केलेल्या आपण करायच्या नाहीत, नाही तर परत तुम्ही तेच करा। आपण ज्याला म्हणतो ना समोरच्या ठेच मागचं शान, तर त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यात इथं समोर येतील जे तुम्ही करायचं नाही आहे। चलो, हे दरवर्षीचं चक्र आहे। काय होतं, आयोगाचा जो काही शेड्यूल असतो तो डिक्लेअर होतो, ज्याला आपण टाइम टेबल म्हणतो, जे यावर्षी झालेलं आहे। ते झाल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी अलर्ट होत आहेत, याच्यामार्फत तुम्हाला काय होतं, एक्झामची डेट कळती, पुढच्या वर्षी कधी एक्झाम आहे, किती ड्युरेशन आपल्या हातात आहे। काही जण ॲक्टिव्ह होतात पण बाकी काही जण निवांत असतात, कधीपर्यंत, नोटिफिकेशन किंवा ॲडव्हर्टाईज येण्यापर्यंत, ज्याला आपण म्हणतो आयोगाचे फॉर्म सुटले, याच्यामार्फत कळतात जागा किती आहेत, राज्यसेवेच्या क्लास 1च्या किती आहेत, त्यातही DC किती, DYSP किती वगैरे सगळं हे इथं कळतं। आणि कंबाईनच्या बाबत बघितलं तर मग PSI किती, STI किती, ASO किती वगैरे हा सगळा प्रकार कळतो याच्यामार्फत। जनरली इथून थोडेफार विद्यार्थी ॲक्टिव्ह होतात, पण इथं मात्र सगळ्यात जास्त विद्यार्थी ॲक्टिव्ह होतात ॲड आल्यानंतर। पण इथं ॲक्टिव्ह होऊन तुम्ही जर ड्युरेशन बघितलात, नोटिफिकेशनमध्ये, ॲडव्हर्टाईजमध्ये आणि प्रिलिममध्ये एक 2 किंवा 3 महिने खूप झालं, ह्याच्यात पलीकडे जास्त मिळत नाही। याच वर्षी अपवाद असा झाला आहे की तुम्हाला खूप लवकर शेड्यूल मिळाले पण अजून जाहिरात नाही आहे, मग जेव्हा जाहिरात येईल तेव्हा टाइम टेबल आणि ह्याच्यामधला शेड्यूल बघा किती असेल ते, ठीक आहे। विषय होतो काय, आता ह्या 2-3 महिन्यामध्ये आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास, त्यातही 7 विषय, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट किंवा इव्हन मॅथ, रिझनिंग, हे सगळे जे आहेत हे करणं पॉसिबल आहे का एवढ्या ह्याच्यात, जर तुम्ही इथून सुरुवात केली असेल तर। होतं काय, आपण या 2-3 महिन्यामध्ये अद्दरकच्चा अभ्यास करतो, घाईगडबडीत करतो, कमी वेळ असल्यामुळे मग महत्त्वाच्या गोष्टी वाचायच्या राहिल्या त्या सोडून देतो, कुठलं रेफरन्स बुक वापरायचं असेल तर नको, आता वेळ नाही, आपण नोट्सवर बघू, असं करत आपण प्रिलिम देतो। या अद्दरकच्च्या अभ्यासावर प्रिलिम दिल्यावर तुम्ही परत रिझल्टकडे जर आलात, त्यातही मधले हा ड्युरेशन बघा, आता फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की, हे इथं, आणि मग तुम्ही इथपर्यंत वाट बघता याची। मग फर्स्ट आन्सर की ना कुठेतरी बाउंड्रीवर स्कोर असतो, ॲव्हरेज जिथं अख्खा महाराष्ट्र असतो तिथंच। ह्याच्यामध्ये होतं काय, आपल्याला कळत नाही आपण मेन्सला आहोत का नाही, कधीपर्यंत वाट बघतो, रिझल्टपर्यंत। तुम्हाला माहिती काय, पूर्वपरीक्षेपासून रिझल्टपर्यंतचा हा सुद्धा ड्युरेशन जवळपास 1 ते 2 महिना आहे, अजिबात तो पण रिझल्ट लागत नाही, म्हणजे तुम्ही 2 महिने तळ्यात मळ्यात असता, लायब्ररीत जाता खरं पण अभ्यास करत नाही, तुमचं लक्ष कसं कटऑफवर असतं, चर्चा काय सगळी जास्त कटऑफची, किती लागते, काय होतं, अभ्यास कमी आणि बाकीच्याच गोष्टी जास्त, कधीपर्यंत, रिझल्टपर्यंत, ठीक आहे। शेवटी रिझल्ट लागला, रिझल्टमध्ये 2 पॉसिबिलिटी, तुम्ही पास व्हाल किंवा काही विद्यार्थी फेल होईल। इथं जे विद्यार्थी फेल झालेत सोडून द्या, यांचा काही विषय नाही आहे, कळालं की आता आपण पास नाहीत, पण जे विद्यार्थी पास झालेत त्यांना आता विचार करा, रिझल्टपासून मेन्सपर्यंतचा हा ड्युरेशन फार जास्त मिळतो का, अजिबात नाही। हा सुद्धा
जवळपास 2 महिन्यांचा मिळतो, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. परत ह्याच वेळेस तुम्ही फॉर्च्युनेटली ड्युरेशन फार जास्त आहे, अपवाद सोडलं तर. ह्याच्या आधीच तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास करा बघा, मागच्या सगळ्या एक्झाम फार कमी ड्युरेशन मिळेल, 2 किंवा 3 महिने. इथं जर आपण हा ॲव्हरेजली 2-3 महिन्याचा धरला, आत्ताचा अपवाद सोडला तर 4-5 महिने खूप जास्त मिळालेले आहेत. तर ह्या एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता का, जे पास झालेत ते? मग त्यांची पण तशीच पळापळ होणार ना. कमी कालावधी आहे, अभ्यास जास्त आहे, मेन्सची डेप्थ आहे, मग परत अद्दरकच्चं करायचं, काहीतरी वाचायचं आणि मेन्स द्यायची. अशा गडबडीत सुपरफिशियल स्टडीमध्ये तुम्ही मेन्स द्याल, पण पास होईल का? परत रिझल्ट इथं आल्यानंतर कळतं की आपण मुख्य दिली आहे पण रिझल्ट फायनल आला नाही, फेल झालो आपण. ह्याच्यात समाधान एकच आहे की मी यावेळेस मेन्स दिली, पण आपण फक्त मेन्स द्यायला आणि समाधान मिळवायला इथं आलो आहेत का? फायनल पोस्ट काढायची ना. बघ ह्याच्या तुलनेत फक्त एकच अचिव्हमेंट आहे की बाबा हे इथंच फेल झालं, मी ॲटलिस्ट मेन्स तरी दिली. मग हे इथं फेल झालेलं काय करतं, याचं सांत्वन करतं, जाऊ दे बाळा काय नाही, यावेळेस तू मेन्स तरी दिली, तुला अनुभव तरी आला. हे जे आहे ना, हे खोटं सांत्वन काहीच कामाचं नाही आहे. तुम्हाला इथूनच ॲक्च्युली कळायला पाहिजे होतं आपण काय करायचं आहे काय नाही. बरं, आता हा झाला इथपर्यंतचा कालावधी, रिझल्ट लागला, दोघंही फेल झाले. पुढं काय, व्हॉट नेक्स्ट? ह्याच्यातही आता दोघंजणं चर्चा 1-1.5 महिन्याच्याच घालणार. काय झालं, वाईट झालं, 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेलं, पुन्हा हे सगळं डिस्कशन करत करत इथून पुढचा कालावधी, आता डायरेक्टली थेट पुढचं वर्ष, हे जवळपास 3 महिने, 4 महिने किंवा 5 महिने, इव्हन कधी कधी 6 महिन्याचं ड्युरेशन असतो. एवढा मोठा ड्युरेशन, ह्याच्यात तुम्ही काय करता माहिती आहे का? ॲक्टिव्ह अजिबात नाहीत, किंवा स्लोली स्टडी असतो, किंवा ही चर्चा असते इथं फेल झालेल्याची. नाहीतर मग आता पुढच्या वर्षी जागा किती निघणार आहेत, कुठली ॲड येणार आहे, कशी येणार आहे, मग ती कधी होणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही लायब्ररीत तर जाताय ह्या एवढ्या ड्युरेशनमध्ये, पण प्रॉपर अभ्यास करत नाहीत, इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असता. ह्याच्यातून काही आउटपुट मिळत नाही. तुमचं समाधान असतं मी सकाळी लायब्ररीत जातो, 7ला लायब्ररी जरी गेलात तरी काही नाही, पहिला 1-2 तास फक्त पेपर वाचण्यात जातं, त्याच्यानंतर लगेच नाश्ता, त्याच्यात 1-1.5 तास, परत आलात की 1-1.5 तास बसतो, पुन्हा लंच टाईम होतं, लंचमध्ये पुन्हा अजून 1-1.5 तास जातो, दुपारी थोडा स्लगिशपणा येतो, पुन्हा 5चा टाईम होतो. हे दिवस असाच चालतो. परत पुढचा दिवस, त्याच्यात चर्चा. प्रॉपर इथं कशावरच अभ्यासावर काम होत नाही, ना एक विषय होतो ना काहीच होतो. तुमचं समाधान फक्त की तुम्ही दिलात. मग हे ड्युरेशन इथलचा इनॅक्टिव्ह असल्यावर परत जाग कधी येते? पुढच्या वर्षी. 1 वर्ष कंप्लीट करून आलोय बरं का मी, कळत असेल तुम्हाला मित्रांनो. परत पुढच्या वर्षी नोटिफिकेशन आल्यानंतर जाग येते, थोडंफार ॲक्टिव्ह होत आहे, त्याच्यात पण जास्त नाही, नोटिफिकेशन येईपर्यंत. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला लक्षात येतं, ज्या वेळेला तुम्ही इथं फेल झालात, पूर्वपरीक्षाच मागच्या वर्षीची, जर तुम्हाला MPSC करायचीच नसेल तर लेट इट बी सोडून द्या. हे सुद्धा मनाला धाडस लागतं. आपल्याला बऱ्याच जण प्लॅन बी म्हणा किंवा MPSC करू नको किंवा काय, एक ठराविक मर्यादा असली पाहिजेत. तुम्ही सतत 5-5 वर्ष प्रिलिम देता आणि एकही प्रिलिम नाही, परत 6व्या वर्षी कंटिन्यू करा. माझं स्ट्रॉंगली सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही थांबलं पाहिजे. बाकी इट्स युअर डिसिजन, तुम्ही पर्सनल निर्णय घ्या. तुम्हाला अजून वाटत असेल आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी पाहिजे, ती काय लिमिटपर्यंत पाहिजे. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही कंटिन्यू करायचं नाही, डिसाईड केलं पाहिजे. नाही तर इथे एकदा कळालं ना फेल आहेत, आता आपल्याला करायची नसेल तर बाहेर पडा डायरेक्टली, ह्याच्या दुसरं काहीतरी करा. पण जर आता फिक्स असेल नाही मला MPSC करायचीच आहे, तुमच्या पर्सनल डिसिजनवर हे तुम्ही ठाम असाल, तर इथून पुढचे हे महिने कशाला वाया घालताय? जर तुम्हाला करायची असेल, पुढची एक्झाम येणारच आहे, पुढचं नोटिफिकेशन येणारच आहे. मग जागा किती, कमी, मग ते इलेक्शन इयर आहे का नाही आहे, हे इरिलिव्हंट गोष्ट आहे, इरिलिव्हंट थिंग आहे, जे तुमच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात काय, फक्त अभ्यास करणे. मग इथूनच जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात, तरी तुम्हाला अजून सांगतो, हे सगळं चक्र इथं टाइम टेबल आलात, परत नोटिफिकेशन आलं, तुम्ही जागे होणार. इथं अख्खा महाराष्ट्र जागे होतो. ॲक्च्युली तुम्ही जर इथून अभ्यास केला तर लिटरली तुमचे कितीतरी विषय कव्हर होतात. आणि मग तुम्ही इथं सगळा महाराष्ट्र जेव्हा अभ्यास सुरू करतो तेव्हा ॲक्च्युली तुमचं काय सुरू व्हायला पाहिजे होतं? रिव्हिजन सुरू व्हायला पाहिजे होतं. जेवढं तुमचं रिव्हिजन जास्त तेवढं तुमचं परफेक्शन वाढतं. परफेक्शन वाढलं की ॲक्युरसी वाढते, ॲक्युरसी वाढलं की पेपरमध्ये कन्फ्युजन कमी होतं आणि स्कोअर वाढतो. स्कोअर वाढला की रिझल्ट येतो. मग ते प्रिलिमचा रिझल्ट असू दे किंवा स्कोअर जास्त येतो. तुम्हाला इथंच कळतं प्रिलिममध्ये की माझा स्कोअर 100% कट ऑफमध्ये बसणार आहे. तुम्ही इथूनच अभ्यासाला लागताय. हे तुमचे 1-2 महिने वाया जात नाहीत. फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की खेळत बसायला, रिझल्टपर्यंत वाट बघत नाहीत. ह्या ड्युरेशनमध्ये तुम्ही लिटरली अभ्यास करताय मेन्सचा. रिझल्ट लागल्यानंतर परत जो वेळ उरतो का, जिथून नवीन विद्यार्थी ज्याला आत्ता कळालं मी पास झालो, तो अभ्यास सुरू करतो, इथून तुमचं रिव्हिजन स्टार्ट होतं. मग असा जर सर्व केलात तर तुम्ही मेन्स द्याल, मेन्समधून पास व्हाल, रिझल्ट येईल तुमचा, तुम्ही या चक्रातून बाहेर पडाल. या सगळ्या गोष्टी तुम्ही फील करत असाल, विशेषतः जुने विद्यार्थी. मला याबाबत नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा. हे विषय लिटरली सांगा, आजपर्यंत कुठल्या बुकमध्ये किंवा कुठलं कोणी काही बाहेर काढलं अजिबात नाही. ह्याच्यात सगळ्यात सांगायची तळमळ एवढीच आहे की मित्रांनो, याच्यातून बाहेर पडा, अडकू नका. एकतर अभ्यास करा प्रामाणिकपणे, कुठलीही वाट न बघता, नाही तर लिटरली मग ह्याच्यातून बाहेर पडा. ह्या चक्रात वारंवार राहून काहीही साध्य होणार नाही. तुमची प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी ही लिटरली कमी होत चाललेली आहे.
आणि काहीतरी शारीरिक मानसिक मर्यादा येतात पुढे भविष्यात. तुम्हाला कितीही इच्छा असून पुन्हा फिजिकली आणि मेंटली लिमिटेशन्स हे तुम्ही क्रॉस करूच शकत नाहीत, ब्रेक करू शकत नाहीत एका सर्टन एजपर्यंत. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला नाईलाजाने थांबावं लागतं. मग फ्रस्ट्रेशन येतं, निगेटिव्हिटी येते, डिप्रेशन येतं. ह्या गोष्टी फेल करण्याच्या अगोदर समजून घ्या आपण कुठे अडकलो आहेत आणि कुठल्या चक्रात, कुठल्या टप्प्यामध्ये आहोत आणि बाहेर पडायचे काय मार्ग आहेत. प्रॉब्लेमवर चर्चा नका करू, सोल्युशनवर चर्चा करा. आणि ह्याच्यामध्ये सोल्युशन असंच आहे की तुम्हाला आत्ता या स्टेजला बघा, आपण इथं आहोत, टाइम टेबल जाहीर झाला आहे 2024चा. किती जण सिरियस आहेत बरं बघू. नोटिफिकेशन जाहिरात किती येते, किती जागा आहेत, हे आपल्या हातात नाही आहे. तुमचं काम काय, आत्ता या स्टेजला सिरियसली अभ्यास स्टार्ट करा. नोटिफिकेशन आल्यानंतर तुमचे लिटरली 2-3 विषय संपलेले असतील. इथून परत 2-3 विषय कराल तुम्ही. प्रिलिमला क्लिअर कट रिव्हिजनच्या स्टेजला याल, जिथं की अख्खा महाराष्ट्र अभ्यास सुरू करतो तुमचं, तिथं रिव्हिजन स्टार्ट झालं पाहिजे. मग बरोबर फर्स्ट आन्सर कीनं तुमचा स्कोर हा कट ऑफच्या कितीतरी पुढे असतो. म्हणजे बाकीच्यांचा 50च्या आसपास असतो, 45च्या आसपास असतो, तुमचा 55+ स्कोर असतो. कॉन्फिडन्स येतो. बरोबर प्रिलिम झाल्या सेकंड आन्सर कीची वाट न बघता, रिझल्टची वाट न बघता तुम्ही इंग्लिश मराठी लँग्वेज मेन्सचे सब्जेक्ट घ्याल किंवा GSचे सब्जेक्ट ताकदीनं कराल, कॉन्फिडेंटली कराल. बरोबर रिझल्ट येतो, पास होता, मेन्स देता आणि पोस्ट घेऊन बाहेर पडता. याच्यात पडायचं नाही. आणि जे कोणी ह्या स्टेजला आहेत, मेन्स दिली, आता रिझल्टची वाट कशाला बघताय, तुमचा आन्सर कीनुसार मेन्सच्या सुद्धा फर्स्ट आन्सर कीनुसार स्कोर कळतो. बरं STI ASO वाल्यांना तर काही फिजिकल वगैरे काही नाही, PS वाल्यासारखं अडकायचं. इव्हन राज्यसेवेला सुद्धा तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूची स्टेज आहे. इथं तुमच्या स्कोअरनुसार ठरवा की तुमचा रिझल्ट काय येणार आहे. आणि जर वाटलं की तुम्ही फेलियरकडे जाताय, क्लिअर कट थेट हे कालावधी वाया घालू नका. डायरेक्ट जा, पुढच्या एक्झामची तयारी करा आणि मेन्स द्या. मेन्सचा अभ्यास हा वाया जात नाही. तुम्हाला ती एकदा लेवल आणावीच लागते. एकंदरीत ह्या चक्रावरून तुम्हाला कळालं असेल तुम्ही कुठं अडकता आणि आजपर्यंत काय झालंय. हा इथंच पार्ट संपला नाही, अजून सरप्राईज आहे तुमच्यासाठी. घ्या आता पुढं. हे एवढं कळाल्यानंतर इथं या सगळ्याचा क्रक्स विषय काय होतो, एकंदरीत तुम्ही ह्या चक्रात अडकल्यानंतर तुमचा डे बाय डे, मंथ बाय मंथ कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागतो. स्वतःवर विश्वास नाही राहत, अभ्यासावर विश्वास राहत नाही. केलेला अभ्यास परीक्षेमध्ये सुद्धा येईल का नाही, आठवल का नाही, हा सुद्धा कॉन्फिडन्स राहत नाही. मग काय वाढायला लागतं, निगेटिव्हिटी वाढायला लागती. निगेटिव्हिटी, लो फिलिंग किंवा सतत असं डिप्रेशन हे फील व्हायला लागतं. अभ्यासात मन लागत नाही, केलेल्या अभ्यासाची भीती वाटायला लागती, परीक्षेची भीती वाटायला लागती. हे सगळं प्रमाण वाढत गेल्यानंतर हा सगळा मित्रांनो प्रिपरेशनवर त्याचा परिणाम होतो. तुमची प्रिपरेशन लो होते. परीक्षेत लायब्ररीत जाताय, बसायला दिवसभर बसताय तुम्ही, सकाळी 7 ते रात्री 7, 8, 9 वाजेपर्यंत 10-12 तास अभ्यास करताय. ॲक्च्युअल प्रोडक्टिव्ह अभ्यास हा तुमचा किती होतोय, 5 ते 6 तास. बाकी तास तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही बसताय पण अभ्यास होत नाही. मग हे प्रिपरेशन जर लो झाली, इथं नीट झाली नाही तर परफॉर्मर्सवर परिणाम होतो, एक्झामवर, एक्झाममधल्या परफॉर्मन्सवर. आणि मग पुन्हा तुमचा स्कोर कमी, रिझल्ट डाऊन झाला की परत कॉन्फिडन्स डाऊन होतो. हे सुद्धा चक्र कंटिन्युअसली फिरत राहतं. तुम्ही याच्यातच अडकताय आणि ह्याच्यातून तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं जाणीव होत नाही. दिवस वाया जातात, वर्ष जातात, पुन्हा प्रेशर वाढतं घरच्यांचं, समाजाचं, विशेषतः मुलींबाबत तर अजून जास्त निगेटिव्हिटी, लग्नाचं. मग ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, आणि मुलांनाही तसंच असतं, इव्हन लवकर सेटल हो, आता परत त्यांना पण लग्नाचं प्रेशर असतं. विशेषतः मुलींपेक्षा मुलांना सेटलमेंटचं जास्त टेन्शन असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा जर बघतात तर दोघांनाही, मुलांना असू द्या मुलींना असू द्या, ह्याची जाणीव होऊ द्या मित्रांनो. आणि आपण आत्ता मात्र सिरियस जर नाही झालोत तर हे सगळं प्रकरण परत तुम्ही ह्याच्यामध्ये अडकताल आणि हे अंगलट येणार आहे तुमच्या. आता याच्या पलीकडे जाऊन अजून बघा पुढं काय. इथं आपलं चुकतं कुठं, तर युटिलायझेशन ऑफ द टाईम आपण करत नाही. जे चक्रातून तुम्हाला सांगितलं ना, 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने इनॅक्टिव्ह स्टेज असतो. आपण काय करतो, ॲक्च्युली आपला टाइम कशावर वेस्ट करतो माहिती आहे का, वेस्ट ऑफ द टाइम ऑन इरिलिव्हंट थिंग्स. उगाच कट ऑफ किती लागेल, जागा किती येतील, मग आयोगाकडे नोटिफिकेशन गेलं का नाही, त्याच्या मागे जास्त लागतो आपण. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ह्यावेळेस जागा काढणार आहेत ना, इलेक्शन इयर आहे, हे आपल्या हातात नाहीच आहे. हे इरिलिव्हंट गोष्ट आहेत. तुमच्या हातात काय, अभ्यास करा. तुम्ही जर ते सर्च करत बसलात, त्याच्यापेक्षा तुम्ही जर एखादा कंटेंट, कन्सेप्ट डिटेलमध्ये गेलात, एखादा रेफरन्स बुक वाचलात तर व्हॅल्युएशन होईल ना तुमची. हे नाही करत आपण, ठीक आहे. सो वेस्ट ऑफ टाईम. त्यानंतर इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी. तुम्ही सिरियसनेसच आणत नाहीत स्वतःमध्ये. कधीपर्यंत, जोपर्यंत ॲड येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतरचं ड्युरेशन किती होतो रे, असं त्याच्यावर नका करू. राम भरोसे किंवा काहीतरी आलं मग मी करू. तुम्ही स्वतःला जागे करा. तुम्हाला कोणीही इथं मोटिवेट किंवा काय जागा करायला येणार नाही. सिरियसनेस. सुपरफिशियल स्कॅटर्ड स्टडी.
जस्ट लायब्ररीत जायचं, बघायचं, काहीतरी वाचल्यासारखं करायचं, सोडून द्यायचं. याच्यामुळे परफेक्शन येत नाही, ॲक्युरसी येत नाही आणि कन्फ्युजन हे जास्त वाढतं. आणि कन्फ्युजन वाढल्यामुळे मग उत्तर चुकतात. उत्तर चुकल्यामुळे स्कोअर डाऊन येतो. स्कोअर डाऊन आल्यामुळे रिझल्ट येत नाही. मग प्रिलिम फेल, मेन्स फेल, परत पुढची प्रिलिम. मग हे चक्र, हे पॉईंट पडत असतील तुम्हाला. आणि तुमचे एफर्ट्स आणि एनर्जी हे डायरेक्शनलेस आणि अनप्रोडक्टिव्ह असतात. वर्षाच्या वर्ष वाया जात आहेत. तुम्हाला तर वाटतं मी अभ्यास करतोय, पण त्याला कुठलीही दिशा नाही, त्याच्यात कुठलंही काही प्रोडक्टिव्ह होत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे एफर्ट्स आणि एनर्जी वाया घालवतात. फक्त आपल्याला वाटतं आपण करतो. ते घाणा असतं बघा, जुना बैल फिरतो तेलाचा घाणा, त्याला वाटतं की ते काम करतो, फिरतो, ॲक्च्युली त्याच्यातून काहीतरी निघतं. तरी तुमचं तसं झालं की तुम्ही तिथंच फिरताय. तुम्हाला वाटतं मी फिरतोय, काम करतोय, पण तुम्ही पोहोचत कुठंच पण नाही. काही तुमचं टार्गेट गोल नाही आहे. राईट. हे सगळं लिटरली आपल्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्हाला कितीही याच्यात कटुता वाटत असेल, पण हे सत्य आहे. आणि आपला आजपर्यंतचा प्रवास हा अर्थनीतीचा किंवा माझा, तुम्ही बॅचचे विद्यार्थी जुने माहिती असेल त्यांना, ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत मी त्या तुमच्या समोर आणतो. त्या गोड आहेत की कडू आहेत हे तुम्ही डिसाईड करा. आणि आपल्याला आजपर्यंत फक्त काहीतरी एंटरटेनमेंट, इझी असं काहीतरी ऐकायची सवय लागलेली आहे. ते बंद करा. वास्तव पण तुमच्या समोर येऊ द्यात. त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही. नाहीतर आपण कुठे हे तरी निदान कळू द्यात. भले तुम्हाला काय करायचं तुम्ही निर्णय घ्या पुढचा, पण हे वास्तव आहे, हे तुमच्या समोर. चलो. सो आत्तापर्यंत काय बघितलं आपण? प्रॉब्लेम काय आहे नेमकं, तुम्ही कुठं अडकलेत, ह्याच्यामध्ये आता सोल्युशन काय. हे फक्त तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करून सोडून देणार नाही हातवर करून. आता बघा तुमचं तुम्ही. आता सोल्युशन याच्यावर हे आहे. आत्तापर्यंत जे झालं लेट इट बी, सोडून द्या. ठीक आहे ना, लक्षात आली ना चूक. आता आपण मागच्या पास्टवर काय करू शकतो का? काहीच नाही. आपल्या हातात काय, आता वर्तमानावर काहीतरी काम करा. भविष्य ऑटोमॅटिक घडून येईल. वर्तमानमध्ये आपल्यासमोर काय टार्गेट 2024, याच्यामध्ये राज्यसेवा टार्गेट करणारे आणि कंबाईन टार्गेट करणारे बराच गट असा आहे की दोन्ही एक्झाम देणार आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आत्ता इनपुट्स काय पाहिजे होते? नंबर 1 ॲडव्हर्टाईज, नोटिफिकेशन. पण हे आले का अजून? नाही. मग दुसरं इनपुट काय आपल्याला? एक्झाम डेट, शेड्यूल, टाइम टेबल. ते आलेलं आहे. एक्झॅक्टली. इथं काय असतं माहिती का, ह्या ॲडव्हर्टाईज नोटिफिकेशनमध्ये जागा किती आहेत, क्लास 1च्या किती आहेत, PSIच्या किती आहेत, STIच्या किती आहेत, हे येतं. ह्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे. किती यायचे ते येऊ द्यात. आणि हा सगळा जो प्रकार आहे ना, हा गव्हर्नमेंटच्या हातात आहे. सरकारने तिथून काय जागा काढून दिल्यात आयोगाकरता, आयोग नोटिफिकेशन काढेल. म्हणजे इथं आपण काहीही करू शकत नाही. इथं कितीही टाईम आणि एनर्जी वाया घातलात बदल होणार नाही. सोडून द्या. बरं, इथं जर समजा जागा STIच्या 100 आल्या, तुम्हाला प्रिपरेशन करायचीच आहे. 50 आल्या, प्रिपरेशन करायचीच आहे. आणि 500 आल्या तरी कसं आहे का, नाही 500 आल्यावरच मी एक्झाम देणार आहे आणि 50 जागा आल्या तर मी एक्झाम देणार नाही, असं काय असेल तर मग वाट बघायची. आणि 50 आल्या तर एक्झाम देऊच नका, फॉर्मही भरू नका. मग एवढी हिंमत आहे का आपल्यात? कळतंय ना, ह्याच्यावर आपला काही संबंध नाही आहे. मग या इकडं. आपल्याला काय पाहिजे? डेट पाहिजे, एक्झाम डेट. मग कधी आहे? आली ना, एप्रिल, जून. क्लिअर आहे. युद्धाची तारीख जाहीर झाली. आता शस्त्रास्त्र गोळा करा, त्याला धार लावा, जेणेकरून की युद्धाच्या दिवशी आपल्याला तिथे विजय मिळवता येईल. नाही तर नको ते गोष्टी, फक्त युद्धाची वाट बघायची. जवळ युद्ध आले करतो, शत्रू किती मोठा आहे काय माहिती नाही. आपल्याला काय पाहिजे इथं? एक्झाम डेट मिळाल्यानंतर आयोगाचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा झाला, डिक्लेअर झाला, एक्झाम झाली, संपला विषय तुमच्या. हे तुमच्या समोर टार्गेट. बरोबर. म्हणजे आता सोल्युशन एवढंच आहे, दुसरं तिसरं काही न करता, इरिलेव्हंट गोष्टीवर वेळ न करता फटकन अभ्यासाला लागा. एक एक विषय कव्हर करा. इतरांच्या तुलनेमध्ये पुढे पडण्याची हीच वेळ आहे. शांततेच्या काळामध्ये जर मेहनत केली तर तुम्हाला माहिती, युद्धामध्ये रक्त कमी सांडतं. बाकीच्यांना एक्झामची ती नोटिफिकेशन जाहिरात आल्यावर जागे होऊ द्या. तोपर्यंत तुमचे 1 किंवा 2 लिटरली जर वेळ असेल तर 3-3 सब्जेक्ट पूर्ण होऊ शकतात. आणि त्यावेळेला जो कॉन्फिडन्स असेल ना, तो तुम्हाला कोणीच बीट न करणारा कॉन्फिडन्स असू शकतो. सगळ्यांचा अभ्यास सुरू होईल, तिथं तुमचं रिव्हिजन सुरू होईल आणि मग चान्सेस खूप जास्त वाढतात. ठीक आहे. सो हा सगळा प्रकार इथलच्या आजच्या ह्या व्हिडिओचा आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला उशिरा जाग येऊन काही फायदा नाही. आपण सगळेजण बऱ्यापैकी ग्रामीण भागातले आहेत. घरची परिस्थिती एक ॲव्हरेज लेवलची असते. घरच्यांचं स्वप्न घेऊन आलेलं असतो. तुम्ही इथं येताय म्हणजे तुमचा वेळ, तुमची मेहनत, तुमचा पैसा हा सगळा तुमच्या एकट्यांचा नसतो, घरच्यांचाही असतो. आई वडील, भाऊ बहीण तेही तुमच्याकडे डोळे लावून बघितलेले असतात की हे काहीतरी करल होईल. पण इथं जर आपण ह्या चक्रात अडकलेलं असेल तर ह्याची जाणीव घरच्यांना तर नसतेच, पण बऱ्याच विद्यार्थ्यात तुम्हाला सुद्धा नाही आहे. ही करून घ्या आणि हे येणार 2024चं वर्ष हे शेवटचं असलं पाहिजे हे एकदा ठरवून घ्या. परत नको 2025 टार्गेट, 2026 टार्गेट. नवीनच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे, पण जे जुने आहेत ना, मला त्यांना बाहेर काढण्याची इच्छा जास्त आहे. बाहेर काढण्या इन द सेन्स पॉझिटिव्ह अँगलनी. आता हे 2024ची राज्यसेवा आणि कंबाईन प्रबळ दावेदार तुम्ही आहेत का? कारण तुमच्याकडे बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, हा एक प्लस पॉईंट. आणि सेकंड थिंग इज दॅट मोर इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स आहे, अनुभव. एक्सपिरियन्स डेफिनेटली बीट करू शकतो नॉलेजला.
फक्त नॉलेज वाचन हे नाही तर एक्सपिरियन्स आहे, आणि तुमच्याकडे तर दोन्ही पण आहे ना, मग तुम्ही कशाला घाबरताय? फक्त चुकत कुठं होतं आपण, त्याच्यात अडकत होतो किंवा प्लॅनिंग नाही. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी अजूनही डिस्कस करायच्या असेल तर तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट करू शकता. इथं माझा नंबरही देतो तुम्हाला याबाबत. फक्त एवढंच आहे की 2024चं सोडू नका, हा उद्देश आहे. 9766206607 आणि आपलं इथं पुण्यातच सदस्य पेठ नारायणपेठेमध्ये नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळ ऑफिस आहे. त्यामुळे तुम्ही येऊन व्हिजिट पुढचं 2024 संदर्भातील काय प्लॅन असेल, कंबाईन किंवा राज्यसेवा, हे आपण इथे येऊन डिस्कस करू शकतो. पण ही वेळ वाया घालू नका, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. बाकी ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ संदर्भात नक्की तुमचे फीडबॅक द्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. नंतर उशिरा हे सगळं करून काही फायदा नाही. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि टेलिग्राम चॅनललाही तिथं अपडेट तुम्हाला ह्या गोष्टी मिळत राहतील, तेही नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.